नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण आहे ना उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये एक आपण आज पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे तांदळाचं पापड। तर आहे ना तांदळाचं पापड कसं बनवतात, पीठ कसं शिजवायचं आणि पापड वगैरे कसं तयार करायचं ते आज आपण आहे ना संपूर्ण माहिती देणार आहोत। आणि पापडमध्ये काय काय वापरतात ते सुद्धा तुम्हाला आज आपण सगळं सांगणार आहोत। त्यासाठी आहे ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पण नक्कीच कळेल कसं पापड बनवायचं। तर पापड बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते आपण आता पाहूयात। तर इकडे बघू शकताय एक पातेले आहे ना, इकडे मी पीठ घेतलेले आहे, एक अर्धा किलो पीठ आहे। आणि इकडे त्यासाठी आहे ना आपण एक चमचा जिरं घेतलेले आहे, आणि इकडे एक चमचा दीड चमचा मीठ आहे, आणि दीड चमचा आहे ना खार पापड घेतलेले आहे, आणि थोडीशी आपल्याला तेल लागणार आहे। तर आता आपल्याला आहे ना पीठ शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण इकडे शिगडी पेटवून घेतलेली आहे। त्याच्यावरती आपण एक पातेलं ठेवूया, आणि इकडे आपण आहे ना हे पीठ चाळून घेतलेले आहे। हे तांदळाचं पीठ आहे बघा। आता इकडे ताटामध्ये पण हे पीठ काढून घेऊया, आणि आपल्याला पाणी सुद्धा आहे ना मोजूनच घालायचं आहे। हे बघा आता आपण इकडे एक पातेलं पाणी घेतलेले आहे, ते घालूयात। तर अजून एक पातेलं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर आता आपल्याला चांगलंच आहे ना पाणी उकळे येऊपर्यंत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे। उकळे आल्यावरच आपल्याला ह्यामध्ये सगळं घालायचं आहे। तर आता बराच वेळ झालेला आहे, आता आपण पाण्याला उकळे आले का बघूया। तर आता चांगलंच पाण्याला पण आता उकळे आलेलेच आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण दोन पातेलं पाणी घातलं होतं ना, त्यातलं आपल्याला एक पातेलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे। आपण नंतर लागेल तसं आहे ना त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। खालीच ठेवूया। तर आता आपण ह्यामध्ये घालूया, इकडे आपण जिरं घेतलं होतं ना, जिरं घालायचं, आणि इकडे आपण खार पापड घेतलेले आहे ते घालूया, मोजूनच घेतलेले आहे सगळं चमचानं, आणि इकडं मीठ एक चमचा। तर आता आपल्याला चांगलंसं आपण हे उकळी काढून घेऊया। हे बघा आता आपण जिरं मीठ वगैरे सगळं घातलं होतं ना, खार पापड आता चांगलंसं पाण्याला आणि उकळी आलेले आहे। तर आता आपण ह्यामध्ये घालायचं आपल्याला पण पीठ घालूया सगळं। आपण हे तांदळाचं पीठ घेतलं होतं ना, ते सगळं घालायचं आता पाण्यामध्ये। आणि आपण हे तांदूळ आहे ना बारीक करून आणताना, दळून आणताना ह्यामध्ये आहे ना किलोला पाव किलोपेक्षा कमी ह्यामध्ये शाबू पण वापरलेले आहे, आणि सगळं मिक्स करून आहे ना आपण ते दळून आणलेले आहे पीठ। म्हणजे सगळं म्हणजे शाबू घातल्यामुळं ना कुरकुरीत पण होतं आणि मस्त असं खुसखुशीत पण होतात, त्यामुळं आपण ह्यामध्ये शाबू सुद्धा वापरलेले आहे। दळून आणतानाच दोन्ही मिक्स करून दळून आणायचं। तर चांगलंच आपल्याला सगळं हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा, असं मिक्स करून घ्यायचं। आणि ह्यामध्ये अजून थोडंसं आपण पाणी घालूया, जास्त नाही लागणार आता आपल्याला पाणी, थोडंसंच लागायचं। पूर्ण पीठ आहे ना मऊ व्हायला पाहिजे, लागलं तरच पाणी घालायचं। जास्त घट्ट वाटत असेल तर ह्यामध्ये गरम पाणी घालायचं। अजून थोडंसं आपण पाणी घालूया, आणि पुन्हा आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं। तर आता आपल्याला आहे ना चांगलंसं जो वाफ काढून घ्यायचं आहे। तर आता आपण ह्याच्यावरती ताट ठेवून आहे एक 15 ते 20 मिनिटं आपण असंच आहे ना वाफ्यावरती हे ठेवायचं आहे। जास्त जाळ वगैरे काही लावायचं नाही, असंच आपल्याला आऱ्यावरतीच आपण एक 15 मिनिटं ठेवूया, म्हणजे पीठ आहे ना पूर्ण मऊ होईल। तर आता 15 मिनिटं झालेले आहे। आता पीठ वाफले का बघायचं आपल्याला, झाकण काढूया। तर बघू शकता मस्त आहे ना पीठ मऊ झालेले आहे। असंच आपल्याला आहे ना पापडसाठी पीठ लागते। तर आता आपण हे खाली काढायचं आपल्याला, पण खाली काढून घेऊया। तर आता आपण इकडे एक प्लॅस्टिकचं कागद घेतलेले आहे, तर त्याला आपण आहे ना आतमध्ये सगळीकडे तेल लावून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये आहे ना आपल्याला पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे। तर खाली चिटकू नये म्हणून कागदला आपल्याला सगळीकडे थोडं थोडं तेल लावून घ्यायचं बघा, ह्या पद्धतीने आपण तेल लावून घेतलेले आहे। तर इकडं पीठ तर आता मस्त गरम आहे, तर पीठ आपण कागदामध्ये काढून घेऊया। थोडं थोडंच आपण घेऊया, असं लागेल तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। गरम तसंच चांगलं राहील।
बघा आता आपण एवढं घेतलेलं आहे. तर आता आपण परत ह्याच्यावरती झाकण लावून पण हे बाजूला ठेवूया. आणि आता आपल्याला पीठ आहे ना चांगलंसं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मळून. आता आपण इकडे लाटणे घेतलं आहे ना, लाटण्याचं साहाय्याने आपण थोडंसं पीठ लाटून घेऊया. असं लाटणीचं साहाय्याने लाटून घ्यायचं म्हणजे एकसारखंच बघा पीठ कसं मऊ पडतंय लगेच. म्हणजे पूर्ण पीठ आहे ना तांदळाचं पीठ असल्यामुळं ना लवकर मऊ होत नाही, त्यामुळं असं आपण लाटून घेतल्यामुळं पूर्ण मऊ पडते. हे बघा कसं मऊसूद पीठ आहे ना तयार होतंय. आणि आज आपण असं गोळा तयार करून म्हणजे आपली गोळासुद्धा आहे ना मऊसूद गोळा लवकर तयार होते आणि आपली पापडसुद्धा फाटणार नाही तयार झाल्यावर. नाहीतर काय होते असंच आपण घातलं ना ते पापडला चिरा पडू शकते थोडंफार वाळल्यावर. त्यामुळंच आपल्याला हे चांगलंसं पीठ आहे ना असं मळून घ्यायचं. तर तुम्ही हाताने केलं तरी पण चालतं. हे बघा म्हणजे मऊ होते पीठ. हे बघा आता आपण चांगलंसं मऊ करून घेतलेलं आहे पीठ. तर आता आपण इकडे एक ताटामध्ये पीठ सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं आपण तेल लावल्यामुळं ना जरासुद्धा चिटकत नाही, बघू शकते कॅरी बॅगला. तर आता आपण हे बाजूला ठेवूया. हे बघा आणि इकडे आपण ताटामध्ये घेतलं आहे ना ते थोडंसं हाताला तेल लावायचं आणि चांगलंसं मळून घ्यायचं अजून एकदा पीठ. हे बघा किती मऊसूद पीठ झालेले आहे. आणि ह्याचा आपण आता गोळा तयार करून घ्यायचा. आपल्याला पापड मोठं पाहिजे असेल तर तुम्ही मोठासुद्धा गोळा धरू शकता आणि बारीक पाहिजे असेल तर बारीक पण धरू शकता. हे बघा मऊसूद असं गोळा तयार होतोय. जास्त वेळ गोळा करायला पण लागत नाही, पटकन आहे ना गोळा तयार होतो. आणि थोडंसं तेल लावल्यामुळं हाताला पण चिटकत नाही. पटापट असं गोळा तयार करून घ्यायचा. आणि जास्त असं चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेल पण लावू शकता हाताला. याच पद्धतीने आपण हे सगळं गोळा तयार करून घेऊया. हे बघा आता आपण या पद्धतीने इकडे सगळं आता आपण गोळा तयार करून घेतलेले आहे. भरपूर असं गोळा तयार झालेले आहे. आणि इकडे आपण बघू शकता इकडे पापडचं आहे ना साचा घेतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण पापड बनवणार आहोत. आणि इकडे 2 प्लॅस्टिकचं पण घेतलेले आहे कागद. आणि ह्याला आपण आहे ना तेल लावून घ्यायचं. आपली पापड आहे ना खाली चिटकू नये म्हणून आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये आहे ना बनवायचं कारण म्हणजे गोलाकार पण होतोय आणि पटकन आहे ना पटापट पापड तयार होतोय. हे बघा आता आपण तेल लावून घेतलेले आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते. बघा आता आपण एक गोळा घेतलेला आहे. तर ह्याच्यावरती ठेवायचं आणि तेल लावलेलं भाग असते ना त्याच्यावरती परत आपण कागद ठेवायचं. ठेवून हातानं असं प्रेस करायचा म्हणजे दाबून घ्यायचा. हे बघा असं पापड आहे ना तयार होतोय. आणि वरचं कागद आपण काढून घेऊया. आणि बघू शकताय. तर आता आपण इकडं कपड्यावरती आपल्याला आता हे पापड घालायचं आहे. असं घ्यायचं आणि असं पलटी करायचं आणि सावकाश असं आपल्याला ते काढून घ्यायचं. हे बघा पटकन निघला जातं. तेल लावल्यामुळं ना खाली चिटकून बसत नाही. आणि परत आता तेल वगैरे काहीच लावायचं नाही, असंच आपण आता दाबून घ्यायचं पापड म्हणजे तयार करून घ्यायचं. एकदाच तेल लावायचं सुरुवातीला, नंतर नाही लावायचं. जिरंसुद्धा छान दिसतोय आणि गोलाकार छान होते पापड. असंच आहे ना पापड पटपट करून घ्यायचं म्हणजे आपले पीठ किती मऊ असते ना किती तेवढं आपलं पापड आहे ना चांगलं होतं. त्यामुळे आपल्याला पटापट पापड तयार करून घ्यायचं. ह्याच पद्धतीने आपण सगळं पापड आहे ना ते करून घेणार आहे. तर आता इकडे बघू शकताय चांगलंसं सगळं आपण पापड घातलेले आहे. आता आपल्याला ना हे 2 दिवस चांगलंसं उन्हामध्ये म्हणजे वाळवून घ्यायचं. म्हणजे वर्षभर आपण पापड ठेवलं तरी पण पापडाला काहीच होत नाही. असं या पद्धतीने आपण चांगलंसं वाळवून घ्यायचं आणि वाळवून आहे ना तळून घेतलं की मस्त असं पांढरं शुभ्र आहे ना चांगलंसं फुलतोय. इकडे बघू शकताय पापड सुद्धा आहे ना चांगलंसं वाळलेले आहे. हे बघा मस्त कडक असं आहे ना वाळलेले आहे. आणि जिरं वगैरे घातल्यामुळे ना किती छान दिसते पापड आणि पूर्ण पातळ झालेले आहे. त्यामुळे पटकन वाळलेले आहे. आता आपल्याला सगळं पापड आहे ना काढून घ्यायचं आहे.
बघू शकताय, दिसायला पण छान दिसतोय आणि आता तुम्हाला मी तळून पण दाखवणारच आहे. मस्त फुगणार आहे. आणि एक वेळा आहे ना मी सगळे पलटी करून आहे ना चांगलंसं आता हे म्हणजे उन्हामध्ये वाळवून घेतले. कडक ऊन असले की एका दिवसात वाळतंय, जरा ऊन नसल्यावरच हे करते, नाहीतर आज पूर्ण दिवसभर ऊन कडक होता, त्यामुळे एका दिवसात आहे ना पापड वाळलेले आहे. हे बघा आता आपण इकडे ना तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण हे पापड तळून बघूया. बघा आता तेलामध्ये घातलेले आहे. बघू शकताय मस्त आहे ना, मोठं असं आहे ना, बघू शकताय पांढरं शुभ्र असं पापड आहे ना तळून वरती आलेले आहे. हे बघा दिसायला एवढं पापड होता, पण तळल्यावर तुम्ही बघू शकता 4 पट्टीनं पापड असं फुलून वरती आलेले आहे. जरा सुद्धा तेलकट राहत नाही, काय नाही. असं या पद्धतीनं हे पापड आहे. हे बघू शकताय पूर्ण पांढरं शुभ्र आहे. असं या पद्धतीनं परत आपण पुन्हा एकदा सोडूया पापड. बघा पटकन तळून आहे ना वरती येतोय पापड. जास्त वेळ पण लागत नाही तळायला. अजून एक सोडतो. हे बघा छान फुलतोय आणि खुसखुशीत पण होते पापड. त्यामुळं करतानाच आहे ना थोडंसं वेळ लागलं तरी पण लागू दे, पण चांगलंसं तळायचं म्हणजे खुसखुशीत लागायला पाहिजे. कचकच नको आहे आपल्याला खाताना. आणि हे पापड बनवायला काही जास्त साहित्य लागत नाही, काय नाही, फक्त बनवायलाच वेळ लागतो. परत एक सोडूया आणि हे सुद्धा मी तळून दाखवते. हे बघा कसं फुलतंय. जास्त वेळ पण लागत नाही फुलायला, पटकन फुलून वरती येते पापड आणि जरा सुद्धा तेलकट दिसत नाही, काय नाही. हे बघा एकसारखंच पापड आहे ना चांगलंसं फुलून वरती आलेले आहे. आता तुम्हाला मी मोडून पण दाखवते पापड. तर आता बघू शकताय इकडे हे पापड सुद्धा पण बघू शकताय. आणि इकडे बघा तळल्यावर असं मस्त आहे ना फुलतोय, दिसायला पण छान दिसतोय पांढरा शुभ्र आणि खायला तर मस्तच लागणार आहे. बघू शकताय मस्त कुरकुरीत पण झालेले आहे. हे बघा खुसखुशीत आणि कुरकुरीत असं लागतंय, दिसायला पण छान दिसते आणि खायला पण मस्तच लागणार आहे. तर आता खाऊन बघूयात. मस्त झालेले आहे. सगळं मीठ वगैरे सगळं बरोबर झालेले आहे. त्यामुळं आणि ह्या पद्धतीने ना तुम्ही पण करून बघा. आणि तुम्हाला करायला वेळ नसेल आणि काही जणांना जागा पण नसते, असं काही जण असेल तर आपल्याला पटकन ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला आपण घरपोचच देऊया. आणि पापड वेगवेगळे प्रकारचे पापड आहे, कुरडई, बटाटा चिप्स, उपवासाचा पण वेगवेगळे प्रकार आहे. त्याबरोबर तुम्हाला मसाला सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ना वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करायचं आहे, तुम्हाला पण घरपोचच मिळणार आहे. त्यामुळं पटकन ऑर्डर करा. धन्यवाद.